हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या मनापासून स्वागत. तर फायनली तो दिवस आला, ती डेट आली ज्याची आपण पूर्ण वाट पाहत होतो. दॅट इज 26 मार्च 2023 जी उद्या आहे. उद्या आपली एक्झाम आहे. तर एक्झाम संबंधीच तुम्हाला मी काही टिप्स आणि ट्रिक्स जे आहे हे मी सांगायला आलेलो आहे. तर हा व्हिडिओ आपण कंप्लीट पहा, कारण हा आपल्या अभ्यासापेक्षाही जास्ती महत्त्वाचा आहे. कारण इथे मी तुम्हाला हे सांगणार आहे की एक्झाम संबंधी काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. पेपर सोडवताना कोणत्या गोष्टीचं भान ठेवून पेपर सोडवण्यापूर्वी तिथे परफॉर्म कसं चांगलं करायचं, या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स मूव्ह. तर सर्वात पहिले तुमचा जो काही ॲडमिट कार्ड आहे, तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याला आधी प्लस जे काही आय डी प्रूफ त्यांनी मागितलेलं असेल, आय डी प्रूफ कारण मध्येच मागतात आणि लोकांकडे नसतं. तर माझ्याच क्लासमध्ये मागच्या 2020चा अनुभव आहे, त्या पुराला परत पाठवून दिलं. तर हे 2 गोष्टी आणि एक फोटोग्राफ, हे एक फोटोग्राफ जे आहे हे आपण आपल्यासोबत ठेवून घ्या. ॲडमिट कार्ड शक्य झालं तर कलर्ड प्रिंट काढा, कारण कधीकधी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चेहरा जो आहे तो कंप्लीट नाही दिसला तर ते लोक ऑब्जेक्शन घेऊ शकतात. तसं ब्लॅक अँड व्हाईटही चालतं, पण कलर्ड ठेवलेलं काय वाईट, आपण थोडंसं एक्स्ट्रा करावे लागेल. सो आता तुमचं जे रिपोर्टिंग टाईम आहे तुमच्या ॲडमिट कार्डवर मेन्शन केलं असेल, बहुधा तर ते 8:30 किंवा 9 वाजताचं असेल. तर त्यावेळी तुम्ही तिथे थोडंसं आधी, म्हणजे रिपोर्टिंग टाईम जर 9 वाजता आहे तर आपण 8:30 पावणे 9ला जरी पोहोचलेलो असलो तरी आपल्याला हरकत नाही. कारण कसं आहे की आपल्याला एक्झाम देणं जे आहे, ज्याच्यासाठी आपण इतके वर्ष 6 महिने 3 महिने 2 महिने इतकी मेहनत केली आहे, तर त्याचा रिवॉर्ड आपल्याला मिळावं. त्याच्याकरता आपल्याला परीक्षेपर्यंत पोहोचणे, त्या हॉलपर्यंत पोहोचणे फार महत्त्वाचं आहे. कारण असे केसेसही पाहण्यात येतात की विद्यार्थी जे आहे त्यांना आतमध्ये येऊन नाही देत, ते दार लावून देतात 10 वाजता, तर मग जी एंट्री आहे ती बंद होऊन जाते. आता या सर्व गोष्टी वेळेवर, तुमचं सेंटर जर दूर आहे तर उद्याची रिस्क न घेता आजच निघून जा तुम्ही घरून. आणि म्हणजे याच्यानी कसं की सकाळी तुम्हाला टेन्शन नाही राहणार की बा मला लेट होतं आहे, असं आहे तसं आहे. कारण याच्यामुळे कसं की परीक्षेच्या आधी आपलं मन जे आहे ते एकदम रिलॅक्स पाहिजे. आता जे मन आहे, आता जितकं झालं, जेवढं व्हायचं होतं दोन्ही पेपरमध्ये, जितका अभ्यास करायचा होता, जेवढी मेहनत करायची होती, सगळं तुम्ही केलेलं आहे. आता फक्त परफॉर्म करायचं आहे. तर त्याच्यासाठी उद्या जर लढाई आहे तर आज ग्राउंड जे आहे त्याला पूर्ण खाली राहू द्या. म्हणजे पूर्ण माइंड, थोडंफार रिवाईज करू शकता छोट्या मोठ्या गोष्टी, पण एकदम आता माइंडवर मुळीच लोड घ्यायचा नाही की काय झालं, इतकं झालं, हे टॉपिक राहिला, ते टॉपिक राहिलं, गेला आता ते सगळं, त्याची वेळ जी आहे ती गेली. आता आपण येऊ पेपरकडे. पेपर तुमचे 2 आहे, ठीक आहे. पहिली गोष्ट तर काय, पेपर तुमचा ऑफलाईन आहे, ठीक आहे, हे तर माहिती असेल सर्वांना. पेपर जे आहे ते तुमचे 2 आहे. एक पेपर जो आहे तो 10 ते 11 आहे आणि दुसरा पेपर जो आहे तो 11:30 ते पेपर 2 जो आहे तो 11:30 ते किती 1:30 वाजेपर्यंत राहील. तर असे तुमचे 3 तासाचे पेपर जे आहे हे राहणार आहे. मध्ये अर्ध्या तासाची ब्रेक आहे, त्याचंही काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. आता तुम्हाला पोहोचल्यावर आधी तर आपली सिटिंग अरेंजमेंट कुठे आहे हे शोधण्यात जास्ती वेळ नाही घालवायचा, ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंट तिथे हॉल तिथे लागलेली एक्झाम सेंटरवर लागलेली राहील. त्याच्यानुसार तुम्हाला त्या रूम नंबरप्रमाणे बसावं लागेल. आता तुम्हाला काय होईल की जेव्हा तुम्ही जाल ना तर काही लोक मूर्खासारखे वाचत राहतात, शेवटच्या मोमेंटपर्यंत वाचतात. अरे बाबा, हे कॉलेज एक्झाम नाही आहे, हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. इथे मन पूर्ण शांत पाहिजे, माइंड, पीस ऑफ माइंडचं असणं फार आवश्यक आहे. तर कोणतंही पुस्तक, कोणत्या मोबाईलमध्ये कुठलाही व्हिडिओ काहीही पाहायचा नाही. तिथे गेल्यावर मन अगदी शांत असलं पाहिजे. तुमचं जे मन आहे ते अगदी शांत ठेवा, ठीक आहे. अगदी शांत ठेवा, कारण शांत मन ठेवलं नाही तर तुमचं फोकस जे आहे ते गडबड झाली, आणि फोकस गडबडला तर पूर्ण पेपर जे आहे ते गडबडून जाईल. पेपर जो आहे ते बिघडला नाही पाहिजे. 1000 रुपये परत द्यायचे आहे का साठी विभागाला? नाही ना.
1000 किंवा 600 जे काही दिले असेल ते जर परत द्यायचे नाही आहे तर मन जे आहे तिथे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. कोण एखाद्याची मजा घ्यायची तर त्याला सांगून द्या की हा टॉपिक तू वाचून राहिला, परीक्षेत नाही येणार म्हणून. असं जस्ट जोक्सचं पार्ट सांगून राहिलं, पण तिथे जाऊन पुस्तक वगैरे काढायचं नाही. नेऊच नका. रात्री 11:30 9:30 वाजता लवकरात लवकर झोपून जा, कारण सकाळी तुम्हाला घाई नको उगीच. तर जे काही तुमचा सेंटर वगैरे आहे तिथे वेळेवर पोहोचा. आता हे तर होत्या आदल्या गोष्टी, पण तरी जर तुम्हाला वाटतं मित्रांनो की आपण थोडाफार अभ्यास करू शकता, तर ही आपली क्विक रिव्हिजन PDF आहे, ज्याच्यात आपण 2000+ MCQ PDF देत आहे, ज्याच्यातनं ॲज इट इज क्वेश्चन आलेले आहे. याच्यात सर्व युनिट्स जे आहे या कव्हर करण्यात आलेले आहे. द प्राईस इज जस्ट 599. आपल्याला जर अजून थोडी रिव्हिजन करायची असेल, क्विक रिव्हिजन, तर आपण याचा सपोर्ट घेऊ शकता. तर जॉईन घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या 2 नंबरवर संपर्क करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करून घ्या. चला हे तर बाकीच्या गोष्टी झाल्या. आता आपण येतो की जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आले, हे हॉलमध्ये जेव्हा हॉलमध्ये जे आहे जेव्हा तुम्ही एंटर झाले आहे, तर झाल्यावर हॉलमध्ये एंटर झाल्यावर काय काय लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट तर तुमच्या समोर तुमच्या बेंचवर एक राहील, तुमच्या मागे एक राहील, आणि लेट सपोज हे बी तुम्ही आहे, ए समोर राहील, सी जो आहे तो मागे बसला आहे. तर जर बी तुम्ही आहे तर आणि हा तुमचा बेंच पार्टनर राहू शकतो. राहीलच असं नाही आहे, पण राहतातही. ठीक आहे. लाईफ पार्टनर असो न असो, मोठ्या मोठ्या कॉम्पिटिटिव्हमध्ये ते दूर दूर एकाला बसवतात. तर याच्यात जे आहे कोणाशीही बोलायचं नाही, आपलं मन जे आहे अगदी शांत ठेवायचं. 10 वाजता 10:15 वाजता तुमच्या हाती पेपर येईल, ते सील बिल मुळीच उघडायचं नाही. 10:30 वाजता ते सील ओपन करायचं. आणि सर्वात पहिली गोष्ट, जे काही तुमचा सीट नंबर आहे, ठीक आहे, जे काही तुमचं सीट नंबर आहे, जे काही तुमचा नेम ऑफ द स्टुडंट आहे, सेंटरचा पेपरचा कोड आहे, पेपर कोड आहे, ह्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लोक याच्यात चुकवतात, कारण ही OMR बेस्ड एक्झाम आहे, ऑफलाईन एक्झाम आहे. तर यांना या गोष्टींना बरोबर टाकणं गरजेचं आहे. पेपरचा कोड आहे, प्लस जे अजून काही डिटेल्स त्यांनी विचारले असेल त्या सर्व डिटेल्स जे आहे ते अगदी व्यवस्थित फिल करायचे. ठीक आहे. त्या अगदी जे आहे व्यवस्थित फिल करायचे. सोबत तुम्हाला आपला पेन आणि एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल जी आहे, पेन बॉल पेन आपण ठेवा. एक नाही वाटलं तर 2 पेन ठेवा, कारण हा पेन म्हणेल मैं तेरे काम का नाही, तर अशा वेळी जे आहे दुसरा पेन आपल्याकडे बॅकअप म्हणून असला पाहिजे. पेन ठेवून घ्यायचा आणि बॉटल जी आहे ती ट्रान्सपरंट ठेवायची. ही छोटी छोटी गोष्ट, कारण ते काय करतात की जे थर्मोसवाल्या टाईपच्या बॉटल असतात हे ते अलाऊ नाही करत आतमध्ये, म्हणून त्या बिस्लेरीसारख्या ज्या ट्रान्सपरंट बॉटल येतात या बॉटल्सला आपल्याला कॅरी करायचं आहे. ओके. तर आता एक्झाम जेव्हा सुरू झाली, ठीक आहे, एक्झाम जी आहे तुमच्या 10:30ला हाती पेपर येईल, त्यावेळी त्याच्या अगोदर मन आपलं पूर्ण शांत करा. देवाचं नाव घ्या, ज्याला मानतात त्याचं नाव घ्या, थोडंसं मेडिटेट करा, दीर्घ श्वसन करून घ्या. थोडंसं म्हणजे कसं की माइंड पूर्ण न्यूट्रल आलं पाहिजे की बा आता मला भाई करायचं आहे, मी इथे ज्या कामासाठी आलेलो आहे त्या कामाची आता सुरुवात होणार आहे. तर माझं मन जे आहे बिलकुल त्या फॉर्ममध्ये आलेलं आहे की मी पेपरमध्ये बेस्ट परफॉर्मन्स देणार आहे. ओके. तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या उद्या लक्षात येतील, कारण काही लोकांच्या त्या हार्टबीट अशा आत्तापासून होत असेल, तर आपल्या मनाला शांत करणं फार आवश्यक आहे. आता येते जेव्हा थर्ड पार्ट, की जेव्हा पेपर सुरू झाला, ठीक आहे, तुमच्या हातात जे आहे 10:30 वाजता पेपर 10 वाजता जे आहे तुमचा 10 ते 11 जे आहे हे पेपर जे आहे हे येऊन जाईल. 10 ते 11मध्ये मी थोडंसं टायमिंगबद्दल शुअर नाही आहे, तुमचे इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी गिवन आहे ॲडमिट कार्डवर, ते तुम्ही पाहून घ्याल. तर पहिलं तर तुम्हाला पेपर 1 देईल. पेपर 1 आणि पेपर 2 कधीही सोबत दिल्या जात नाही. पेपर 1 तुम्हाला आधी दिल्या जाईल. आधी पूर्ण पेपर 1 जो आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा. आता इथे काय, इथे 50 क्वेश्चन्स राहतील आणि 60 मिनिट्स राहतील. ठीक आहे. 60 मिनिट्स आपल्याकडे राहतील. कुठल्याही क्वेश्चनला 1 मिनटापेक्षा जास्ती, 1 क्वेश्चन नॉट मोर दॅन 1 मिनिट. एक क्वेश्चन जर बनत आहे तर ठीक आहे, एकदा रिव्ह्यू घेऊन घ्याल पूर्ण पेपरचा. एक क्वेश्चनला 1 मिनटाच्या वर वेळ जे आहे ते द्यायचा नाही. काही काही क्वेश्चन सोपे असतात तर ते पटकन 10-15 सेकंदात बनतात. काही क्वेश्चन्स कठीण असतात तर त्यांना 50-60 सेकंद
चा वेळ जो आहे तो डिमांड करतात. आता येतं मेन पार्ट, जे तुमचं स्कोरिंग आहे आर सी आणि डी आय. ठीक आहे, आर सी आणि डी आय जे आहे हे अगदी याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा. समजा आर सी कॉम्प्लेक्स आहे, तुम्हाला वाटतं आहे की बा याच्यात मला 7-8 मिनटाच्या वर वेळ लागून राहिला, तर आधी जे काही थ्योरीवाले क्वेश्चन आहे, जे सिम्पल थ्योरी क्वेश्चन आहे, आय सी टी झाला, वेन डायग्रामवाले झाले, किंवा त्याच्यानंतर डी आयकडे यायचं. ठीक आहे, आर सी जे आहे, आर सी सोडवलं पेपरमध्ये कसं की आधी आपला माइंड फ्रेश असतो, मग काय वेगळ्या वेगळ्या क्वेश्चन्सचा परिणाम जे आहे हे आपल्या फ्रेश माइंडनी आधी तर काय आर सी सोडवून घ्यायचं. आर सी म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन माहीतच असेल, कारण याची वेटेज कशी आहे, 10 मार्काची याची वेटेज आहे. याच्यात तुम्हाला चांगल्यात चांगला स्कोअर करता येईल. मग समजा पेपरच्या डी आय जर तुम्हाला जमत असेल तर डी आय ही पहिले सोडवून घ्या, कारण इथून तुमचे 20 मार्क जे आहे हे शुअर होतील. समजा जर तुम्हाला डी आय सोडवण्यात तुम्ही तितके सक्षम नाही आहे तर डी आयला शेवटी घेऊन घ्याल. आता 3 टाईपचे क्वेश्चन असतात, एक सिम्पल इझी असतात, एक थोडे मॉडरेट असतात, आणि एक जे आहे ते बिलकुल कॉम्प्लेक्स क्वेश्चन असतात, म्हणजे टफ असतात. त्यांचा नेचर जो आहे तो टफ असतो, कुठलाही काही विचारलं जातं. आता अशा क्वेश्चनमध्ये जे इझी आहे त्यांना पाहून अगदी एक्सायटेड नाही व्हायचं. जे मॉडरेट आहे त्यांना तुम्हाला जी अप्रोच शिकवलेली आहे एम सी क्यू सॉल्व करण्याची ते वापरून करायचं, आणि कॉम्प्लेक्सला घेऊन काय आहे की अगदी टेन्शनमध्ये नाही येणार. कारण टेन्शनमध्ये जे आहे यायचं नाही, कारण एक क्वेश्चन जो आहे त्याच्यात जर तुम्ही टेन्शन घेतली तर तुमचे पुढचे 3-4 क्वेश्चन जे आहे ते सहज चुकतील. लिहून देतो मी तुम्हाला ही गोष्ट की एका क्वेश्चनमध्ये जर तुम्ही टेन्शन घेतली तर त्याच्या नंबर पलीकडचे जे आहे ते तुमचे पूर्ण चुकीचे जातील. म्हणून कुठल्याही क्वेश्चनवर पॅनिक व्हायचं नाही. हे गोष्टी छोट्या छोट्या आहे, पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनला न्यूट्रल राहून डील करायचं, कारण हे आपली फायनल अटेम्प्ट आहे, शेवटचा अटेम्प्ट आहे असं धरूनच तुम्हाला पेपर दिलं जात नाही. कारण उद्या समजावून सांगायला कोणी राहुल सर, कोणी नेहल सर राहणार नाही. ओके, तर ह्या गोष्टीचं भान ठेवून पेपर करायचं. ठीक आहे, आणि तुमच्यात ही क्षमता आहे की तुम्ही सगळ्या क्वेश्चन्सला डील करू शकतात. आता काही शब्द तुम्हाला मी घेऊन चालतो जे आपल्याला लक्षात ठेवायचं. सर्वात पहिले तर नॉट. ठीक आहे, नॉट झालं, करेक्ट झालं, ओनली झालं, नॉट करेक्ट विचारलं आहे. नॉट करेक्टचा अर्थ काय की चुकीचा कोणता आहे हे आपल्याला सांगायचं. मग ऑलवेज झालं, सम एक्सटेंट. कधी कधी काय समवाला हे देऊन देतात आणि तो हे चुकीचा विधान जो आहे तो चुकीचा असतो, आपण त्याला बरोबर समजून देतो. मग नॉट इनकरेक्ट. नॉट इनकरेक्ट म्हणजे काय की बरोबर कोणचं आहे हे सांगायचं आहे. कधी कधी काय रेअरली येतं, रेअरली म्हणजे एखाद्या वेळेस असं जे आहे हे असतं. मग एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे याला वगळून जे आहे याला म्हणतात. मग इन्क्लुडिंग किंवा एक्सक्लुडिंग शब्द असतो, तर हे ही अशा टाईपची व्हरायटी केली आहे. एव्हरी झालं, ऑफन झालं, नेवर. नेवर म्हणजे कधीच नाही. समजा मी म्हटलं की एक शिक्षक जो आहे तो संप्रेषण करण्यात कधीच सक्षम होऊ शकत नाही, तर हे विधान तर चुकीचं आहे ना, तर हे नेवर वगैरे लक्षात ठेवायचं. मग ऑल. काही काही क्वेश्चनमध्ये ऑल ऑफ द अबाव ऑप्शन राहील, पण सावध राहून त्याला मार्क करायचं. मग मोस्टली येतं. असे जर काही ऑर्डर लावणारा क्वेश्चन असेल, समजा रिसर्चचे स्टेप झाले, रिपोर्ट रायटिंगचे स्टेप झाले, कम्युनिकेशनचा मॉडेलमधनं क्वेश्चन आला, तर हे असेंडिंग डिसेंडिंग जे काही त्यांनी विचारलेलं आहे हे अगदी व्यवस्थित सावध राहून सांगायचं. ठीक आहे, आता नाही हे मी मराठीत शब्द दिलेले आहे ज्यांनी तुम्ही अलर्ट राहू शकता. आता येते दुसरी गोष्ट की जे क्वेश्चन्स तुम्हाला नाही येत आहे, आधी कोणते जे 100% येतात त्यांना सोडवायचं. मग ज्याच्यात थोडं एलिमिनेशन वगैरे लावून जे 50% शुअर आहे ते सोडवा. मग जे समजा 5-10% लावून, आणि मग येतात लास्टमध्ये की जे आउट ऑफ कंटेक्स्ट आहे, जे तुम्हाला येतच नाही. जसे हायर एज्युकेशनमध्ये एखादी फुल फॉर्म विचारली, ती तुम्ही वाचली नाही आहे, तुमच्या लक्षात नाही आहे, तर अशा केसमध्ये ट्राय करायचं. आणि समजा 50 पैकी तुमचे 5 क्वेश्चन्स निघाले, असे जे आहे 5 क्वेश्चन निघाले जे तुम्हाला येत नाही, तर आता याच्यात काय करायचं माहिती आहे का. समजा तुम्हाला एखादी ऑप्शन आवडते, ABCD अशा 4 ऑप्शन्स आपण घेऊ. तर जितके पण समजा तिसरा क्वेश्चन तुम्हाला नाही बनला, 23वा नाही बनला, 38वा नाही बनला, 42वा नाही बनला, तर अशा क्वेश्चनमध्ये काय एक ऑप्शन सिलेक्ट करायची आणि एक ऑप्शन सिलेक्ट करायची. समजा बी ऑप्शन तुम्हाला आवडतं, ठीक आहे, किंवा सी आवडतं, तर हे 3चा C, 23चा C, 38चा C, 42चा C लावून देऊन द्यायचं. कारण अशा याच्यात काय
जे आहे आपल्याला मार्क मिळण्याची शक्यता असते. कारण काय, कुठे ए, कुठे सी, कुठे बी, कुठे डी असं लावाल तर तुमचे नंबर जे आहे ते जातील. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला OMRवर मार्क करायचं आहे, तुम्हाला जे आहे OMR शीटवर मार्क करायचं आहे, तर तिथे उत्तर चेंज करायला काहीही स्कोप नाही आहे. लावण्यापूर्वी विचार करून घ्यायचा. जे चार गोळे तुम्हाला आहे, इथे आधीच ठरवून द्यायचं की माझं उत्तर काय आहे, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. कारण तुम्ही जर असं करून आधी, आणि हे जे लाईन आहे हे याच्या बाहेर नाही गेली पाहिजे, ठीक आहे. पूर्ण जे आहे गोळा जो आहे त्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, नाही तर ते कम्प्युटर जे आहे ते OMR शीट चेक करताना रिजेक्ट करून देईल. आणि जर समजा एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्ही आधी बी म्हटलं, मग तुम्हाला वाटलं डी आहे, तर हेही चालत नाही, ठीक आहे. असं जे आहे डबल मार्किंग तुम्हाला केलं तर क्वेश्चनच कट होऊन देईल, बरोबर राहूनही मार्क जे आहे ते मिळणार नाही. तर लक्षात ठेवायच्या या गोष्टी छोटे छोटे आहे, पण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. फायनली जेव्हा पेपर सबमिट कराल तुम्ही, तर पेपर सबमिट करताना सगळं कुठलाही क्वेश्चन सुटला नाही पाहिजे. तुम्हाला काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सर्व क्वेश्चन्स जे आहे अटेम्प्ट करायचे. 150 क्वेश्चन आहे. पेपर 2ची जर गोष्ट केली तर पेपर 2मध्येही तो तुमचा 11:30 ते 1:30, माझ्या माहितीप्रमाणे 11:30 ते 1:30 पेपर आहे. तर इथेही पूर्ण 100 क्वेश्चन्स जे आहे हे सोडवायचे. सेम अप्रोच मी जी पेपर 1मध्ये सांगितली आहे तीच फॉलो करायची. त्या शब्द जे आत्ता तुम्हाला दाखवले त्यांचं भान ठेवायचं. समजा एखादा प्रॅक्टिकल आहे, ठीक आहे, पहिले 100% वाले, मग 50% वाले, मग थोडेफार काही 25% काही तुक्का लावून जमतो का, आणि जे लास्टमध्ये उरले, सपोज 96 उरला, 82 उरला, 77 उरला, ठीक आहे, मग 19 उरला, तर अशा केसमध्ये तीच ABCD अशातलं जे काही फेवरेट असेल ते ऑप्शन जे आहे सर्वीकडे मार्क करून द्यायचं, ठीक आहे. आणि इथेही पेपर 2मध्येही सगळे डिटेल्स टाकून द्यायचे. आता एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, की पेपर 1 असो 2 असो, पूर्ण पेपरचा आधी रिव्ह्यू घेऊन घ्यायचा. पटकन जे 100% येतात यांनाच आधी लावायचं. त्यांनी काय, आपलं मोटिवेशन जे आहे हे बनून राहील. आता तुम्ही म्हणाल की सर, जी 11 ते 11:30 गॅप आहे, जी 11 ते 11:30 जी गॅप आहे याच्यात काय करायचं. पेपर 1ला सबमिट केल्यावर, पेपर 1ला जेव्हा तुम्ही सबमिट केलं, याच्यावरती एकही विचार करायचा नाही की बा पेपर 1 गेला, आता झालं. आता आपलं मन जे आहे, आपलं फोकस जे आहे, आपलं हे लक्ष जे आहे ते पूर्णपणे पेपर 2वर ठेवायचा की बा आणि तो पेपर कसा येतो आहे, काय येतो आहे याच्यावरही काही नाही. मन शांत करून घ्यायचं पूर्ण पेपर 2 साठी. कारण पेपर 1ला दिल्यावर थोडीशी थकावट जी आहे ती आपल्या माइंडला होऊ शकते, तर माइंड परत फोकस करून घ्यायचं. तेच डीप ब्रिदिंग वगैरे करून घ्यायचं. तुम्हाला जेव्हा पेपर 2 भेटेल, पेपर 2 भेटल्यावर जे आहे हे तुम्ही पूर्ण 100 क्वेश्चन्स, जसे पेपर 1चे 50 क्वेश्चन्स सोडवण्याच्याबद्दल सांगितले तसे 100 क्वेश्चन्स पूर्ण सांगायचे. एखादा जर आला विद्यार्थी आणि त्यांनी मला म्हटलं की सर माझे 150पैकी काही क्वेश्चन्स सुटून गेले, तर याचा अर्थ तुम्ही सेटला सोडून दिलं. कारण काही गोष्टी अशा आहे, जर पूर्ण काही विद्यार्थी असेही आहे की जे काय करतात, 50 पेपर आहे पेपर 1मध्ये, तर ते काय कुठेतरी वेळ घालवतात आणि 45वर जाईपर्यंत त्यांचे सबमिट करण्याची वेळ होते. 5 क्वेश्चन जे ते समजा त्यांना 100% जरी आले असते तरी ते प्रश्न त्यांना पाहायला नाही भेटले, तिथे गोळा करायचे राहून गेले. तर या वेळेचा जो आहे उद्या खूप महत्त्व आहे. उद्या 2च गोष्टी काम करतील, एक तुमचा माइंड, एक तुमचा परफॉर्मन्स, आणि तिसरी गोष्ट टाईम मॅनेजमेंट. तर हे तिन्ही गोष्टीचं खास लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. ओके, तर हे शब्द पेपर 1 करता मी एकदा परत दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला पेपर 2 करता जे आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. या चार्टचा जे आहे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मराठीत पाहिजे, या स्लाईडचं जे आहे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. म्हणजे काय, तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील, म्हणजे अलर्ट राहाल या क्वेश्चन्स आल्यावर. आता फायनली एक मेन रिझन सांगतो की कुठल्याही गोष्टीला घेऊन, समजा तुम्ही सेंटरवर आहे, पंखा नाही आहे तुमच्या अंगावर, एक दिवस गरमी बर्दाश्त करून घ्यायची, पण डिस्ट्रॅक्ट नाही यायचं. आता जे आहे पेपरवर जेव्हा रफ शीट मिळेल, रफ शीट मिळाल्यावर काय, आय हॅव क्वालिफाईड MS सेट 2023 असं लिहून द्यायचं, ठीक आहे, असं लिहून द्यायचं. आणि लास्टमध्ये दिस इज माय लास्ट अटेम्प्ट हे सुद्धा लाईन लिहून द्यायची, दिस इज माय लास्ट अटेम्प्ट. इतक्या 2 लाईन्स जे आहे
त्या लिहून ठेवायच्या. आणि जेव्हा पण मन तुमचं विचलित होईल, जेव्हा पण तुमचं मन विचलित होईल, या 2 लाईन्सकडे लक्षात ठेवायचं. कारण हे लास्ट अटेम्प्ट आहे, याच्यानंतर मी देणार नाही. अशी जर मानसिक तयारी ठेवून पेपर द्याल तर तुमचा पेपर 100% चांगला राहील आणि आपल्याला सेट 2023मध्ये यश ही मिळून जाईल. तर ते तुमचे जे 180 मिनिट्स आहे याचा जास्तीत जास्त वापर करा. 180 मिनटात आपल्याला 150 प्रश्न जे आहे हे सोडवायचे आहे. तर मन लावून चांगला परफॉर्म करा. आता विसरून जा, जे काही अभ्यास होता ते सगळ्या आपल्याला झालेलं आहे. असंच समजून चला की ही सेट माझ्यासाठीच आहे आणि कोणाशी कम्पीट आपली नाही आहे. आपली जी कॉम्पिटिशन आहे ती स्वतःसोबतच आहे. ओके, तर 180 मिनिट्समध्ये 150 क्वेश्चन्स जे आहे अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून. कारण उद्या जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले, थोडंसंही टेन्शन घेतलं, तर एखाद्या वेळेस पेपर दुर्भाग्यवश बॅक लागला तर 0पासनं सुरू करणं किती कठीण असतं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर जितक्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आय होप आपल्या लक्षात राहतील. सर्व गोष्टी जे आहे OMR शीटवर मार्किंग करताना सांभाळून, घाईघाईत आडवं तिडवं मार्किंग करायचं नाही, नाही तर क्वेश्चन जो आहे बरोबर असून चुकून जाईल. आउट ऑफ कंटेक्स्ट क्वेश्चनसाठी ही जी टेक्निक सांगितली आहे, सेम टेक्निक्स. फॉर एक्झाम्पल सेक्शन विचारला, इयर विचारला, नाही माहीत, ऑथरचं नाव विचारलं, या टेक्निकला फॉलो करून घ्यायचं. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. आमच्या ग्लोबल ऑनलाईन, माझे आशीर्वाद, ब्लेसिंग्स तुमच्यासोबत आहे. माझ्या पूर्ण ग्लोबल ऑनलाईन टीमच्या विशेष तुमच्यासोबत आहे. तुमच्या घरच्यांच्या विशेष तुमच्यासोबत आहे. आता फक्त काय करायचं आहे, तिथे एक्झाममध्ये जी आपली परफॉर्मन्स आहे ती बेस्ट असली पाहिजे. आणि यांनी काय, बस इतकंच पाहिजे आपल्याला, अजून काही नको, आहे की नाही. कारण तुम्ही जर डिस्ट्रॅक्ट झाले समजा पेपरमध्ये, तर या सेटला तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करावं लागेल. पण आपल्याला कॅरी फॉरवर्ड नाही, आपला जो करिअर आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इतकी मेहनत केली, एवढं समजून घ्या, तुम्ही इतकी मेहनत केली आहे, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि इतकं स्ट्रगल केलं. काही विद्यार्थ्यांनी फुल टाईम प्रिपरेशन केली असेल, काही लोकांनी जॉब सोबत प्रिपरेशन, काही लोक घरचे काम, जॉब प्लस सेटची प्रिपरेशन. इतकी मेहनत केल्यावरही तुम्ही जर कॉन्फिडन्स तुमचा लूज केला तर तुमचं हे परफॉर्मन्स जे आहे हे कोणी इतर करून देईल आणि तुमची सेट जी आहे तो घेऊन जाईल. म्हणून चांगलं आपला पूर्ण 3 तास जे आहे फुल कॉन्फिडन्सनी राहायचं. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये घाईघाईत प्रश्न चुकवायचे नाही, फुल कॉन्फिडन्स राहायचं, न्यूट्रल राहायचं, बेस्ट परफॉर्म करायचं. सो फायनली ऑल द बेस्ट टू यू. उद्या जे आहे बेस्ट परफॉर्म करा आणि पेपर झाल्यावर माझ्याशी कन्सल्टही करा. तुम्ही जर एकदाही माझा व्हिडिओ पाहिला असाल तर पूर्ण ग्लोबल ऑनलाईन टीम कडनं तुम्हाला ऑल द बेस्ट उद्यासाठी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या. एकदा कमेंट करून मध्ये लिहून द्या की आय विल गिव्ह माय बेस्ट इन MS सेट. ठीक आहे, कमेंटमध्ये हे लिहून द्यायचं, आय हॅव क्वालिफाईड सेट. इतकं लिहून दिलं की तुमची अकाउंटेबिलिटी होऊन जाईल की बाबा रे, आम्ही आमच्यासाठी नाही तरी आम्हाला सरांसाठी चांगलं परफॉर्म करायचं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू, बाय.